तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका 5 किलोच्या प्रमाणात मालवणी मसालो कसो बनवतात तो दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला बघूया मालवणी मसालो कसो बनवतात तो। हे बघा, मी 3 प्रकारची मिरची घेतलंय। ही या बेडगी मिरची, ही मिरची जरा कमी तिखट असता। ही मी 2 किलो मिरची घेतलंय। ही या काश्मीरी मिरची, ही पण मी 2 किलोच घेतलंय। ही मिरची कलर साठी वापरतात, म्हणजे मसाल्यात आपलं चांगलं रंग येता ह्या मिरची। ही या गुंटूर मिरची, म्हणजे ही मिरची तिखट असता। ही पण मी 2 किलोच घेतले, म्हणजे असं 6 किलो मिरची घेतलंय मी। 6 किलो म्हणजे त्याचे देठ बीट काढून 5 किलो ही मिरची होता। आता हे बघा, ही मिरची मी 1 दिवस पूर्ण उन्हात सुकून घेतलंय, कारण आपण जेव्हा दुकानातून मिरची आणतो तेव्हा दमट असतात, म्हणून 1 दिवस ही पूर्ण उन्हात सुकवायची। ही मिरची सुकल्यावर खळखळ असो ह्या मिरच्यांचा आवाज येता। ह्या मिरचीचे देठ काढायचे आणि एका मिरचीचे 2 भाग करायचे, म्हणजे आपलं जेव्हा आपण मिरची भाजतो तेव्हा आपली मिरची चांगली भाजली जाता। जेव्हा तुम्ही अख्खी मिरची भाजतात तेव्हा ही मिरची चांगली भाजत नाही, म्हणून ह्याचे 2 तुकडे करून मिरची चांगली भाजल्यामुळे आपलं मसालो पण चांगलं लागतं। तर हे बघा, मी 3 प्रकारची मिरची अशी मोडून घेते। आणि लक्षात ठेवा, ही मिरची आपण मोडत असताना ही वेगवेगळीच आपण ठेवायची, मिक्स करायची नाही। जेव्हा आपण ही मिरची भाजून घेतलो त्याच्यानंतर तुम्ही मिक्स केलात तरी चालता। मिरची भाजताना काय काय मिरच्यांका वेळ लागता, काय काय मिरची लवकर भाजता, म्हणून हे मिरची मिक्स करून घ्यायचे नाही, वेगवेगळे करूनच भाजून घ्यायचे। हे असे मिरचीचे देठ काढल्यावर त्या मिरच्यांचं वजन कमी होता, म्हणून मी 6 किलो मिरची घेतलंय, म्हणजे देठ बीट काढून ही मिरची 5 किलो होतली। आता आपण मिरची भाजून घेऊया। हे बघा, मी फक्त 2च प्रकारची मिरची भाजून घेतलंय। लक्षात ठेवा, हे भाजताना जर तुम्ही गॅसवर भाजत असाल तर गॅस मीडियम ठेवायचे आणि हे मिरची भाजून घ्यायचे। मी चुलीवर भाजतोय आणि आग एकदम कमी ठेवलंय, हे बघा। आणि ही मिरची भाजताना एकदम थोडासा तेल टाकायचा, जास्त ह्याच्यात तेल टाकायचं नाही। आणि लक्षात ठेवा, ही मिरची पण जास्त अशी भाजायची नाही। जर तुम्ही ही मिरची जास्त वेळ भाजलात तर हे मसाला आपलं काळपट पडू शकता। ही बघा, ही या काश्मीरी मिरची, ही काश्मीरी मिरची भाजायची नाही, कारण ही भाजल्यामुळे ह्याचा कलर निघून जातं। ही मिरची जास्त भाजलात तर ही काळपट पण होता आणि या मिरचीचा रंग पण बदलता। लक्षात ठेवा, हे मिरच्या भाजताना थोडे थोडे करूनच मिरच्या भाजून घ्यायच्या। जर तुम्ही टोपात जास्त मिरच्या घालून भाजून घेतलात तर हे मिरच्या आपले चांगले भाजत नाही, म्हणून थोड्या थोड्या मिरच्या घालून भाजून घ्यायच्या। आणि लक्षात ठेवा, हे मिरच्या भाजून झाल्यावर हे परत एकदा उन्हात सुकून घ्यायचे। हे बघा, मी सगळे मिरची भाजून झालेले मिक्स करून सगळे उन्हात सुकून घेतले। हे बघा, आता आपण गरम मसाले भाजून घेऊया। हे गरम मसाले भाजताना आपण आग एकदम कमी करूनच हे गरम मसाले भाजून घ्यायचे, नाही तर हे गरम मसाले आपले खराबतले। तर आपण हे गरम मसाले सगळे भाजून घेऊया। गरम मसाला भाजताना त्याच्यात अजिबात तेलाचा वापर करायचो नाही, गरम मसाले सुकेच भाजून घ्यायचे। जर गरम मसाल्यात तेलाचा वापर केलो तर आपलं मसालो चिकट होतलो, म्हणून ह्याच्यात अजिबात तेलाचा वापर करायचो नाही।
हय बघा, हय मी 250 ग्रॅम जायफळ घेतलंय. ही जायफळं मी चेचून घेते पाट्यावर. ही जायफळं आपण भाजायची नाही, अशी चेचून गरम मसाल्यात टाकायची. हय बघा, हिंग पण आपणाक भाजूचं नाही. हय मी हिंग 100 ग्रॅम घेतलंय. ह्यो पण मी आता फोडून घेते. हय बघा, मी 250 ग्रॅम हळद घेतलंय, गावठी हळद. तुमच्याकडे हळद नसात तर तुम्ही हळकुंडा वापरलात तरी चालेल. हय बघा, मी तमालपत्राची पानं घेतलंय. ही पण गावठीच पानं, चांगली सावलीत सुकवायची, मग ती कुरकुरीत होतात. ही भाजून घ्यायची नाही, नाही तर भाजल्यावर ह्याचा वास निघून जाता. हय बघा, सगळं गरम मसाला आणि मिरची भाजून झाल्यावर आता ह्यो मसाला आपण डंकावरून कुटून आणूया. आता लक्षात ठेवा, डंकावरून जेव्हा आपण मसाला कुटून आणतो तेव्हा लगेच आणल्या भरायचो नाही. ह्यो आधी थंड करत ठेवायचो आणि आणल्यावर एका मोठ्या कागदावर ओतून ह्यो मसालो चांगलं मिक्स करून घ्यायचो. आणि आता हय बघा, अशी एक चिनी मातीची तुमच्याकडे भरणी असतात तर ती घ्यावा. प्लॅस्टिकची पिशवी टाकून त्याच्यात असं आपण कोरड्या हाताने ह्यो मसालो भरून घ्यायचो. लक्षात ठेवा, ह्यो मसाला भरताना एका पाण्याचं हात पण लावायचं नाही तर मसाला आपलं खराब होऊ शकता. हय बघा, मी सगळं मसालो चिनी मातीच्या भरणीत एका असं भरून बंद करून ठेवलंय. तर तुमका 5 किलोच्या प्रमाणात ह्यो मालवणी मसालो कसो वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.